65 मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आलेत। त्यामुळे राज्यभरातील सर्व पात्र लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा ई-केवायसी पद्धतीने पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। राज्यभरात 26,34,000 बोगस लाडक्या बहिणींनी दरमहा 1,500चा निधी घेऊन सरकारची फसवणूक केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 2,04,000 बोगस लाडक्या बहिणी आढळून आल्यात, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात देखील 1,25,300 बोगस लाडक्या बहिणी आढळून आल्या आहेत। दरम्यान कोणत्या मंत्र्यांच्या जिल्ह्यात किती बोगस लाडक्या बहिणी आहेत आपण बघूया। अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि तिथे 2,04,000 बोगस लाडक्या बहिणी आढळल्यात। तर एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात 1,25,300, राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा 1,25,756 बोगस लाडक्या बहिणी। तर छगन भुजबळ, भुसे, कोकाटे, झिरवळ यांचा जिल्हा असलेला नाशिक या जिल्ह्यात 1,86,800 लाडक्या बहिणी आहेत बोगस। संजय शिरसाटांच्या छत्रपती संभाजीनगरात 1,04,700 बोगस लाडक्या बहिणी। हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर यांच्या कोल्हापुरात 1,14,000 बोगस लाडक्या बहिणी आढळल्यात। तर आशिष शेलार मुंबई उपनगरामध्ये 1,13,000। देवेंद्र फडणवीस आणि नागपूर जिल्ह्यात 95,500 बोगस लाडक्या बहिणी। आदित्य तटकरे रायगड जिल्हा 63,000। बीड मधून पंकजा मुंडेंचा जिल्हा आहे 71,000 लाडक्या बहिणी। तर बाबासाहेब पाटील लातूर जिल्हा 69,000 बोगस लाडक्या बहिणी। दरम्यान या विषयावर बोलताना उपमुख्यमंत्री